दोन पेक्षा जास्त असलेल्या आणि भिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची? उदाहरण देतो ऐका. 1/4, 2/6 आणि 5/3. आता हे तीन अपूर्णांक आहे, म्हणजे दोन पेक्षा जास्त आहेत. आणि या तीन अपूर्णांकाचे छेद वेगळे आहेत. याला आपण भिन्न छेद अपूर्णांक म्हणतो. भिन्न म्हणजे वेगळे. आणि या तिघांचे छेद वेगळे आहे. यांची बेरीज कशी करायची? आता बेरीज जर करायची असेल तर अपूर्णांकाचे जे छेद आहे ते वेगळे असून चालत नाही. 9व्या ओवी आहेर. अपूर्णांकाचे छेद कसे पाहिजे? समान पाहिजे. अपूर्णांकाचे छेद कसे पाहिजे? समान. अपूर्णांकाचे छेद तर समान नाही आपल्याकडं, वेगवेगळे आहेत. मग काय करायचं? तिघांचे अपूर्णांकाचे छेद समान करायचा असेल तर 4, 6 आणि 3 यांचा काढायचा लसावी. चला, 4, 6 आणि 3 या तिघांचा आपण या पद्धतीने लसावी काढूया. ओके. आता लसावी जर काढायचा असेल, ही पद्धत वापरायची, सगळ्यात सोपी आणि जलद पद्धत 9व्या नंतर. ओके. आता 4 आणि 6 दोनाच्या पाड्यात आहे. यांना आपण दोनाने भाग देऊया. दोनाने 4ला भागितलं 2, दोनाने 6ला भागितलं 3. आता दोनाच्या पाड्यात 3 आहे का? 9व्या ओवी शुभोती इंगळे, गायत्री अराळ, प्रांजल अमोल निकम. दोनाच्या पाड्यात 3 नाही. मग 3ला आहे तसं ठेवलं. आता आपण काय करूया? 3, 3 3च्या पाड्यात आहे स्वराज. स्वराज 3 आणि 3 3च्या पाड्यात आहे. 2 नाही. 2 नाही. मग 2ला आपण आहे तसं ठेवूया. 3ला या 3ने भाग देऊया. 3 1 3, 3 1 3. फक्त राहिला 2. या 2ला 2ने भाग द्यायचा. बे 1 बे. शेवटी 1 1 1 आले. याचा अर्थ याचा लसावी आपल्याला मिळतोय आता 2 गुणिले 3 गुणिले 2. लसावी किती मिळाला याचा? 12. लसावी 12 म्हणजे काय असतो माहितीये? हा जो लसावी जो असतो तो असतो छेद. लसावी काय असतो? हा जो 12 जो लसावी आलाय 4, 6 आणि 3चा लघुत्तम सामायिक विभाज्य, हा लसावी असतो यांचा छेद. आता छेद समान करायचा म्हणजे त्याला 12 करायचं. मग 4ला 3ने गुणायचं, 12 होतील. अंशाला सुद्धा 3ने गुणायचं, 3 होतील. या 6चे 12 होण्यासाठी तुम्ही म्हणाल 12 का करताय? कारण लसावी 12 आलाय. 6चे 12 होण्यासाठी 2ने गुणायचं. छेदाला जर 2ने गुणलं, अंशाला सुद्धा 2ने गुणायचं. 3चे 12 होण्यासाठी 4ने गुणायचं, म्हणून अंशाला सुद्धा 4ने गुणायचं. आता तिघांचा छेद समान झाला का? 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12. आणि तिघांमध्ये बेरीज आहे. तिघांचा छेद समान झाला बघा. 4 त्रिक 12, 6 दुने 12, 3 चोक 12. आणि अंशाची गुणाकार करा. 3 4 20. आता छेद जर समान झाला तर तो आहे तसा ठेवायचा. छेदाची बेरीज वजाबाकी होत नाही. छेद फक्त समान करावा लागतो. छेद समान केला आपण, किती झाले? 12. आता अंशाची बेरीज होते. 3 आणि 4 7, 7 आणि 20 27. 27/12 उत्तर मिळालं. पण 27/12चा सममूल्य अपूर्णांक शोधायचा. 27/12चा सममूल्य अपूर्णांक. अनया पाटील, 27 आणि 12 कोणाच्या पाड्यामध्ये आहे? 3च्या. 3ने 27ला भागितलं 9, 3ने 12ला भागितलं 4. संक्षिप्त रूप काढलं आपण 27/12चं, ते मिळालं आपल्याला 9/4. हे दोघे आहेत सममूल्य अपूर्णांक. उत्तर आपल्याला मिळालं 4/9.
आणि 27/12 पण म्हणता येईल. या येथे 3 अपूर्णांक दिलेले आहेत. या तिन्ही अपूर्णांकाचा छेद वेगळा आहे आणि छेद वेगळा असेल तर बेरीज करता येत नाही. मग छेद समान करण्यासाठी छेदांचा लसावी काढायचा. 5, 8, 4चा लसावी काढायचा आहे. ज्यांना लसावी नाही जमत, थोडंफार कन्फ्युजन आहे, त्यांनी व्यवस्थित पहा. 5, 8, 4चा लसावी काढायचा. आता अगोदर विचार करायचं लसावी मध्ये 8 आणि 4 4च्या पाड्यात आहे आणि 2च्या पाड्यात आहे. 5 2 4च्या पाड्यामध्ये नाही. मग 5ला आहे तसं ठेवा. 5ला जो ज्याला भाग जात नाही तो आहे तसा ठेवा. आता 8ला 2 आणि 4 भाग जातो. आपण 4 भाग देऊया. मोठ्या संख्येने भाग द्या, काही अडचण नाही. 4 8ला भागितलं 2, 4 भागितलं 1. आता राहिले 5 2 आणि 1. आता 5 2 सारख्या संख्येच्या पाड्यात नाही. अगोदर 5ला भाग देऊया 5ने. 5 एके 5. हा 2 आणि 1 राहिला आहे तसा. आता परत 2 आणि 2ला भाग द्या. बेक बे. शेवटी 1 1 1 आले तर येथे त्या स्टेप्स ती पायरी संपते आणि आलेले जे नंबर असतात 4 गुणिले 5 गुणिले 2 40. लसावी मिळाला मुलांनो 40. याला लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतात, लघुत्तम सामायिक विभाज्य. 40 मिळाला. आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं 4/5 अधिक 2/8 अधिक 3/4 यांचा जो छेद आहे ना, यांचा छेद तो 40 करायचा. लसावी जर 40 आलेला असेल तर छेदाला 40 करावं लागतंय, समान छेद होतोय. मग 5चे 40 होण्यासाठी याला 8ने गुणायचं, अंशाला सुद्धा 8ने गुणायचं. 8चे 40 होण्यासाठी 5ने गुणायचं, 2ला पण 5ने गुणायचं, म्हणजे अंशाला पण 5नेच गुणायचं. 4चे 40 होण्यासाठी 10ने गुणलं, म्हणून 3ला सुद्धा 10ने गुणलं. आता तिघांचा छेद समान झाला 40. एकदा 40 घेतला तरी चालतो किंवा 3 वेगवेगळे घेतले चालतात. तिघांचा छेद झाला समान 40. आता अंशाची बेरीज करा. 4 8 32 अधिक 2 गुणिले 5 10 अधिक 3 गुणिले 10 30. आता अंशाची बेरीज करा. छेद आपल्याला मिळतोय 40. अंशाची बेरीज करा. 32 42 आणि 30 72. आता 72/40 उत्तर मिळालं. पण 72 आणि 40चं संक्षिप्त रूप काढायचं आपल्याला. त्याचा सममूल्य अपूर्णांक संक्षिप्त रूप म्हणतोय, ज्याला एकंदरीत सममूल्य निघेल तो, पण त्याला आपण संक्षिप्त रूप म्हणतोय. 72 आणि 40 9च्या पाड्यात आहे बघा, 8च्या पाड्यात. मोठ्यातली मोठी संख्या घ्या. 2 आणि 4ने भाग जातो. 2 4 8ने भाग जातो दोघांना, पण आपण 8 घ्यायची, मोठ्यातली मोठी घ्यायची. 8ने 72ला भागितलं 9, 8ने 40ला भागितलं 5. उत्तर मिळालं आपल्याला 9/5. काही मुलांना असं उत्तर मिळाले असेल, त्याचं संक्षिप्त रूप काढून होतंय 9/5. तीन अपूर्णांक आहे, त्यांचे छेद वेगळे आहे. छेद वेगळे असेल तर छेद समान करावे लागतात. याला भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात. त्यांचे छेद समान करायचे, तेव्हाच बेरीज करता येईल आपल्याला. 10 4 12चा लसावी काढूया. 10 4 12. आता आपल्याला लक्षात येतं 10 4 12 कोणाच्या पाड्यामध्ये आहे? तिघे पण 2च्या पाड्यात आहे. मग 2ने 10ला भागितलं 5, 2ने 4ला भागितलं 2 आणि 2ने 12ला भागितलं 6. आता 2 आणि 6 2च्या पाड्यात आहे. 2ने 2ला भागितलं 1, 2ने 6ला भागितलं 3. 5 आहे तसे ठेवले. आता 5 1 3 आले, सारख्या पाड्यात नाहीये. 5 1 3, 5 आणि 5ला भागायचं. 5 1 5. हा 1 आहे तसा. 5 हा 3 पण आहे तसा ठेवला.
नंतर 3 एके 3, शेवटी तिन्ही पण एक एक आले बघा. आता यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3, बेदोणे 4, 4 पंचे 20, 20 त्रिक 60. लसावी आपल्याला मिळाला 60. लसावी जर 60 मिळाला तर हे जे छेद आहे ना ते 60 असतात. इथे लिहितो बघा मी. 9/10, 5/4, 3/12. हे जे छेद आहे ते 12 करायचे, आपल्याला 60 करायचे. मग 10ला 6ने गुणलं 60 होतात. 9ला पण 6ने गुणायचं. 4ला 15ने गुणलं. 5ला 15ने गुणायचं. 12ला 5ने गुणलं 60 होण्यासाठी. अंशाला पण 5नेच गुणायचं. आता सगळ्यांचा छेद समान झाला. 60 60 60. मग छेद समान झाला. एकत्रित 60 ठेवा. यांची बेरीज करा अंशाची. 9 सखी 54 अधिक 15 5 75 अधिक 3 5 15. आता अंशाची बेरीज करा. अंशाची बेरीज मिळाली मुलांनो 144 आणि छेद आहे 60. जरा विचार केल्यावर लक्षात येतं 144 आणि 60 12च्या पाड्यामध्ये आहे, 2च्या पाड्यात आहे, 6च्या पाड्यामध्ये आहे, 4च्या पाड्यामध्ये आहे, 12च्या पाड्यामध्ये आहे. पण आपण 12 घ्यायची, मोठ्यातली मोठी संख्या घ्यायची. 12ने 12ला भागितलं 12, 12ने 60ला भागितलं 5. 12/5 उत्तर आपल्याला मिळालं. 144/60 याचं संक्षिप्त रूप काढलं, उत्तर मिळालं 12/5. त्याला जमल तसं करा, काही अडचण नाही. प्रणिता तिवारी ऐका. 4, 10 आणि 15 यांचा लसावी या पद्धतीने काढता येतोय का बघा. 4चे मला सांगा, 4चे अवयव कोणते आहेत? 2 गुणिले 2 असं पण काढता येतो. ऐका. 10चे अवयव मूळ अवयव आहेत 5 गुणिले 2. 15चे मूळ अवयव आहेत 3 गुणिले 5. सारखे असलेले अवयव शोधा. तिघांमध्ये सारखा अवयव आहे का? दिसतोय का बघा बरं. 4, 10, 15चा लसावी काय मिळाला होता आपल्याला? 4. ही पद्धत मी जी सांगेल तीच डेव्हलप करा. उगं तुमचं कन्फ्युजन होईल. विनाकारण तुमचं कन्फ्युजन होऊ नये. यांचा लसावी किती येतोय? 60च येतोय ना. 4, 10, 15चा लसावी किती येतो मला सांगा. किती येतोय? शौर्यवारे. यातून समान संख्या घ्यायच्यात. हे 2, हे 5, राहिलेले हे घ्यायचे. 2 पंचे 10, 10 2 20, 20 त्रिक 60. प्रबुद्ध गायकवाड, खुशी पाटील. तुम्हाला समजलं? सारख्या अवयवांच्या जोड्या करायच्या. बघा हे 2 2 सारखे आहे त्याबद्दल हा 2 घेतला. 5 5 समान आहे त्याबद्दल हा 5 घेतला. राहिलेले 2 आणि 3 आहे तसे घेतले आणि यांचा गुणाकार केला. लसावी असा पण काढ